तर एकीकडे पुण्यातल्या मंगेशकर रुग्णालयातला सगळा प्रकार ताजा असतानाच आता हिंगोलीतून देखील एक नवं प्रकरण समोर आलेलं आहे। MGM रुग्णालयाकडून रुग्णांची आर्थिक पिळवणूक झाल्याचा हा प्रकार आहे। अदिती सरकटे नावाच्या 13 वर्षाच्या मुलीवर उपचार सुरू असताना हॉस्पिटलचे देयक आणि मेडिकलचं साहित्य अव्वाच्या सव्वा पद्धतीनं इथं वसुली सुरू असल्याचं दिसतंय। लाखो रुपये उकळण्याचा आरोप शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी केला आहे आणि या सगळ्या प्रकारानंतर बांगर यांनी साम टीव्हीशी बोलताना अत्यंत धक्कादायक खुलासे केलेले आहेत। पाहूयात नेमकं काय म्हणालेत आमदार संतोष बांगर। हॅलो हॅलो। हा साहेब, कदम बोलायलो। हा बोला। जय महाराष्ट्र। साहेब जय महाराष्ट्र साहेब, आमचा पेशंट होता MGM ला। कुठं? MG हॉस्पिटल? हा बर। तर त्याचं बिल ना 280 झालं साहेब। 2,80,000? हा आणि काय झालं पेशंटला? साहेब डेंगू झाला होता। डेंगू? हा आणि मग किती दिवस होता ऍडमिट? 11 दिवस होता साहेब। 11 दिवस? हा बाकी मेडिकल वगैरे IVI ची इंजेक्शन वगैरे बाहेरून आणले आपण। ते किती लागले मेडिकल तिथं? ते मेडिकलचे 15,000 रुपयाला एक इंजेक्शन साहेब, ते 10 लाख रुपये लागले, ते 10 ते 15। किती? ते याचे मेडिकलचे साहेब लागले 1.5 लाख। हा हा आणि बाकी मेडिकल वेगळं, बाकी म्हणजे पूर्ण मेडिकल 3 लाख रुपयापर्यंत गेले। आणि हे 2,80,000 आलं? हा हे 2,80,000 अलग बिल झाले, त्याच्यातला आपण 1,80,000 रुपये भरले। बापरे। हा आणि आता ते परत म्हणाले 85,000 रुपये भरा। आणि 3 लाख मेडिकलचे दिले बी? हा ते तर बाहेर मेडिकलचे वेगळेच 3 लाख दिले। यांचं 280 बिल झालं होतं, तर यांना आपण 180 दिलेत, आता परत हे 85 भरा म्हणाले। दे डॉक्टरला फोन दे। कोण आहे ते? डॉक्टर नाहीत साहेब, ते बिलिंग वाले। कोण आहे बिलिंग वाला ते? बरं ठीक आहे। हे एकदा साहेबाशी बोला ना। 2 मिनिट, इकडे फोन चालू आहे सरांचा। तर या प्रकरणी संतोष बांगर यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे साम टीव्हीशी बोलताना ऐकूयात। तिला मला वाटतं ते काही फिप्झा आणि डेक्झा आणि हिपिरिन काहीतरी ते इंजेक्शन होते। अहो 3 रुपयाला, 4 रुपयाला, 7 रुपयाला, आणि त्या इंजेक्शनाची किंमत 1200 रुपये, 800 रुपये, 1000 रुपये। हे मला वाटते कुठेतरी रोखलं पाहिजे आणि याच्यासाठी या ठिकाणी या लोकांवर कारवाई केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही।